मंगळवेढा नगरपालिका व महानगरपालिका कामगार कर्मचारी युनियन लाल बावटा यांच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेसमोर बेमुदत उपोषण आंदोलनास सुरुवात करण्यात आली आहे। कामगारांच्या न्याय्य हक्कासाठी प्रशासनाकडे वेळोवेळी निवेदने व पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने अखेर उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे युनियनने स्पष्ट केले। युनियनने सहाय्यक कामगार आयुक्त नांदेड यांना दिलेल्या निवेदनानुसार राज्य शासनाच्या तसेच माननीय औद्योगिक न्यायालयाच्या आदेशानुसार कामगारांना देय असलेले बोनस, वेतनवाढीचे लाभ व इतर आर्थिक हक्क अद्याप अदा करण्यात आलेले नाहीत। यापूर्वी आंदोलन स्थगित करून प्रशासनाला निर्णय घेण्यासाठी वेळ देण्यात आला होता, मात्र 3 महिन्यांहून अधिक कालावधी उलटूनही कोणतीही अंमलबजावणी न झाल्याने कामगारांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे। महानगरपालिकेतील अनेक विभागांमध्ये कंत्राटी व वेठबिगारी स्वरूपाचे काम वाढले असून नियमित कामगारांवर अतिरिक्त कामाचा ताण टाकण्यात येत आहे। काही कर्मचाऱ्यांचे वेतन कमी करण्यात आले असून त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ येत असल्याचा आरोप युनियनने केला आहे। या अन्यायकारक धोरणांचा युनियनच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला। उपोषणाच्या प्रमुख मागण्यांमध्ये औद्योगिक न्यायालयाच्या आदेशानुसार थकीत बोनस तात्काळ अदा करणे, वेतन कपात थांबवून पूर्ववत वेतन देणे, निवृत्त व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रलंबित लाभ त्वरित मंजूर करणे तसेच कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांवर स्पष्ट निर्णय घेणे याचा समावेश आहे। या मागण्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा युनियनच्या वतीने देण्यात आला आहे। उपोषणात मोठ्या संख्येने कामगार सहभागी झाले असून महापालिका परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे। आमचं आंदोलन आम्हाला कामावर बसले। मी आहे विधवा। 2006 मध्ये माझे मालक गेले तर तेव्हापासून मी हे काम करून खायले। 4 महिने पगार होत गेला नाही, तरी बी लेकर मी जपलेत त्या धानीमध्ये आणि पदराखाली। आजवर काम करून 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 कामाची म्हणजे काही चूक नसताना बसले तर आणि आधीपासून काम करायले। गुर्दागर्दी माझ्या नंतरच मी काम केले तर नंतरच आले, त्याच्या सुद्धा केले। त्याच्या आधी 2 वर्षांनी करा 2006 पासून काम करायले 9 तारखेपासून। काम कुठलं करायला म्हणजे साफसफाईचं काम करायले, पण आज लेकर माझ्या उपाशी हात एवढ्या दिवसापासून काम करून माझ्या घरी करणार कोणी नसताना, माझे मालक नसताना मी कामाला आले। आजवर करून आता लेकर कसे तरी खाऊ लागते, आज मला बसले। मला काम पाहिजे, सगळ्यांना काम पाहिजे। आता जेवढे बसले तेवढे बनवायला चालेल तिथं। तुम्ही जे आंदोलन करायले तुम्ही कंपनीच्या विरोधात करायले की महापालिकेच्या विरोधात करायले? महापालिकेच्या विरोधात। कंपनी वाले म्हणाले आमच्याकडे नाही, ऑफिसहून झाले ते एकूण एका ढकलाले तर। साहेब आंबेडकर याच्या पुण्याईने मी इथं 2 शब्द बोलू शकते, कारण या महिलाच्या पुऱ्या परेशान्या आता या नगरपालिकेमध्ये काम करता करता आज 20 वर्ष झाले। घरी प्रत्येकाच्या काय अंधार आहे काय नाही, या नगरपालिकेनं सांभाळून घेतलं पाहिजे। प्रत्येक कंपनी आम्ही जॉईन केलेले आता आम्हाला काय की नोटीस देऊन शनी काढून टाकले आहे ना। आमचं वय झालं ना, आम्ही काय शिक्षण नाही काय नाही आम्हाला, आणि आहे ना मनानं कर्मचाऱ्यानं तुम्ही टाका म्हणलं, त्या कर्मचाऱ्यानं 60-65 करून टाकलं वय, आणि ह्याच्यामध्ये त्याची दक्षता आमची काही नाही। अनपढ असल्यामुळं आम्हाला काय तेवढं बोलता आलं नाही काय नाही। काका साहेब तुमच्या मनानं म्हणलं त्यानं टाकलं, आणि या महिलाचं सगळं काम संपूर्णपणाने या सेवेमध्ये हजर पाहिजे। आम्ही 20 वर्षापासून करतो ते बरोबर, त्याचा लाभ या महिलाला पुऱ्या भेटला पाहिजे एका जुटीनं, हेच आमची अपेक्षा आहे। गिरीश कदमला, डोईफोडेला, शादी गुलामला यायनं आमच्या सगळी खोटी केलेली आहे कर्मचाऱ्यानं। आज डिपॉझिट भरलेला असतं इथं, तर नगरपालिकेला एक हक्क आहे आमचा बोलायचा। का म्हणणार हक्क? कंपन्या कुठे नाही येतात, नगरपालिकेमध्ये सगळे येऊन डिपॉझिट भरून शेनी हे कामाचं साहित्य घेऊन जातात आणि काम चालू करतात। मग आम्हाला त्या प्रकारे आम्हाला काम चालू केलेलं आहे, असं आम्हाला खेड्याहून बोललेले सुगावून आलेल्या महिला हो।
काही सिडको हाडकोच्या हाता, काही अनेक बाजूच्या हाता, पुरे महिला लांबून लांबून येऊन शेडी सफाईचं काम केलेलं आहे. आणि आता म्हणतात की मशिनी आणतो, कोणती कंपनी आली, हे चालणार नाही. या महिलांना जर काम केलं नाही तर सगळ्या झराडून या महिला पुऱ्या नगरपालिकेवर सुटणार आता, मरायला तयार होता काही इथं. हा, हे आम्ही तुम्हाला बोलू शकतो साहेब या दोन गोष्टीवर. आम्हाला या तात्काळ त्यानं आम्हाला निरोप द्यावा आणि कामावर घ्यावा. आम्ही गरीब माणसं हो, आमचे लेकरं बाळ उपाशी शाळेत जायना झालेत. आता काय करा आम्ही, मालक आंधळा झालेला आहे. प्रत्येक बाया, कोणाचा नवरा मेलेला आहे, कोणाचे लहान लेकरं, तर सगळे काम टाकून शनी इथं यावं लागतं कामासाठी. हे चालणार नाही. या सरकारनं बरोबर कामाचं नियोजन घ्यावं आणि आम्हाला तात्काळ कामावर घ्यावं हेच अपेक्षा करते. धन्यवाद. जय भीम. आज दिनांक 3/1/2026 ला आज इथं आम्ही आंदोलन केलं. गेल्या दिवाळीच्या अगोदरपासून आम्ही सातत्यानं आंदोलन करत कामगारांची आपली महापालिका प्रशासन कपात करीत आहे. काही मध्ये काय म्हणतात, आता हे अशिक्षित असल्यामुळं कमी वयाच्या बायाचं पण जास्त टाकल्या गेलेलं आहे. त्याच्यामुळं या बायका आणखीन काही वर्ष काम करू शकतात. तरी पण आधार कार्डामुळं काही महिलांना बसवलं आहे, ठीक आहे. पण काही बायका 45 वर्षाच्या त्यांना सुद्धा बसवल्या गेलेला आहे, त्यांची काही गलती नसताना, चूक नसताना. तरी आपले आणि महापालिका प्रशासन म्हणते की आम्ही कॉन्ट्रॅक्टदाराला सांगितलेलं आहे आमचं आणि कामगारांचं काही देणं घेणं नाही. कसं नाही, महापालिका म्हणजे मूळ एम्प्लॉयर आहे ना, आणि त्याच्यामध्ये या महिला अशिक्षित आहेत. आणि मेन मुद्दा म्हणजे महिला पूर्ण एसी वर्ग आहे आणि एसी वर्गामध्ये जास्त दुर्बलता असते, जास्त गरिबी असते. आणि याच्यामध्ये 75% महिला विधवा आहेत. 75% महिला विधवा आहेत. तर त्यांनी आज 20 वर्षापासून काम केलेलं आहे. आज त्यांना कामावून कमी केल्यावर त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्या महिला आज अति दुर्बळ परिस्थितीमध्ये आहेत. आपली महापालिका आम्ही कर्मचारी इथले मतदारसंघ आहोत. आम्ही कोरोनाच्या काळात एवढी झुंज दिली तरी महापालिका प्रशासनानं आमच्यावर एवढा अन्याय अत्याचार होऊ देता कामा नये. आमच्या गरीब माता भगिनींना कामावर घ्यावे एवढी माझी महापालिकेला नम्र विनंती आहे. जय हिंद. जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.